नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज होती एक्सपायरी. 2 तारखेचा डेटा जो दिला होता त्याप्रमाणे मार्केट निगेटिव्ह टू साइडवेज कंटिन्युअस राहिलं आणि मी इवन विदिन डे मी काही अपडेट्स दिल्या होत्या ग्रुपवर की मार्केट हे खालीच राहणार आहे आणि खाली राहण्याचे चान्सेस जास्त आहे, कारण जो शॉर्ट कव्हरिंगचा पॉईंट आहे ना तो फार वरती होता आणि शॉर्ट कव्हरिंगचा पॉईंट वरती असल्यामुळे तिथून आपल्याला रिकव्हरी होणं ते थोडंसं अवघड दिसतंय. रिझन बिंग की ज्या पण पोझिशन्स आहेत, ज्या एफ-आयच्या पोझिशन्स आहेत निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह ज्या पोझिशन्स क्लायंट घेऊन गेलाय, तो तो हळूहळू घाबरून त्या विकून टाकेल आणि त्या गोष्टी हळूहळू अनवाइंड होतील आणि अनवाइंड होऊन त्या ठिकाणी आपल्याला एक्सपायरी जी आहे ती साइडवेज टू निगेटिव्हच बघायला भेटेल. आता जी मुवमेंट एक्सपेक्टेड होती ना बोथ साइड, ती त्याप्रमाणे झाली पण आहे. म्हणजे तशा पद्धतीचे एक झिगझॅग मुवमेंट आहेत ना त्या ठिकाणी आलेले आहेत मार्केटमध्ये. पण ते त्या लेवलला नाही आले, म्हणजे त्या पटीचे नाही आले की इथून एकदम 360 चेंज होईल, परत चेंज होईल असं किंवा परत वरती जाईल असं न होता एक छोटे मुवमेंट आलेले आहेत. म्हणजे त्या ज्या गोष्टी आहेत डेटा हळू-हळू, हळूहळू त्या हिशोबाने आपल्याला तो हे करायचा आहे, लिक्विडेट करायचा आहे, त्यासाठी त्या मुव्हमेंट आलेल्या आहेत. तर मित्रांनो, उद्यासाठी डेटा कसा असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर तुम्ही बघू शकत असाल ऑलमोस्ट 40%च्या पोझिशन्स 49% पोझिशन्स त्या ठिकाणी कट झालेल्या आहेत. ओके. आणि ह्या कट झाल्यानंतर सुद्धा रिटेलरकडे 5 लाखाच्या पॉझिटिव्ह मुवमेंट्स पोझिशन्स आहेत आणि ह्या 5 लाख पोझिशन्सला काउंटर करण्यासाठी इकडे 4 लाख आणि इकडे ऑलमोस्ट 1.5 लाखाच्या पोझिशन्स निगेटिव्ह मोठ्या प्लेयरनी कॅरी केलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्ही म्हणाल हे कम्पेअर टू कालच्या डेटापेक्षा आजचा डेटा अजूनच निगेटिव्ह आहे. तर मित्रांनो, डेटा निगेटिव्ह आहे, पण हा डेटा इमॅच्युअर आहे. मी मागच्या एक्सपायरी नंतरच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा सांगत आलेलो आहे की एक्सपायरी नंतरचे जो 2 दिवस असतात ते थोडेसे इमॅच्युअर असतात. कारण रिटेल क्लायंट हा कानाकोपऱ्यातून कुठूनही आलेला आहे आणि त्याने जर एका दिशेला धडक दिली, तो मेजॉरिटी ऑफ पॉझिटिव्ह साईडला जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे प्रत्येक एका निगेटिव्ह मध्ये तो एक पॉझिटिव्ह शोधत असतो. तर त्याला कुठे ना कुठे सपोर्ट दिसतोच दिसतो. तर आता तो उद्या म्हणेल की मार्केट 26,000च्या वरती क्लोज झालं, म्हणजे हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि इथून मार्केट वर जाईल. ओके. तर मग त्या हिशोबाने एफ-आयज आणि प्रो काय करतात की त्याला सोडून देतात. जा, तुला काय करायचं ते कर, मजा कर, तुला वाटतंय मार्केट वर न्यायचं वर ने, आम्ही तुला मार्केट वरती नेल्यानंतर वरच्या लेवलला तुला चिटकवतो. म्हणजे वरच्या लेवलला तुला तुला सेल करतो आणि तिथून पुढे हेवी गेन घेण्यासाठी आम्ही रेडी होतो. ओके. तर हा इमॅच्युअर डेटा आहे. ह्या डेटाच्या बेसवर उद्या परवा 2 दिवस कुठलंही ट्रेडिंग नाही करायचं. इंट्राडे जे चेंजेस होतात ना ते कसे ट्रॅक करायचे त्याचे डिटेल्स मी तुम्हाला दिलेले आहेत. काही डिटेल्स पाहिजे असतील तर कमेंट बॉक्स चेक करा, तुम्हाला त्याच्यात माहिती मिळून जाईल. तुम्ही कनेक्ट करू शकता आणि पुढची ज्या गोष्टी आहेत त्या सुकर होऊ शकतात. तर डेटा निगेटिव्ह आहे, पण उद्याची जी मुवमेंट आहे ती कुठल्याही साईडला येऊ शकते. रिझन बिंग डेटा इमॅच्युअर आहे. तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, मित्रांपर्यंत पोहोचू शकता. थँक यू.